यंदा महाराष्ट्रात मान्सून पाऊस नेमका कधी येणार या संदर्भातील स्कायमेट या संस्थेने त्या ठिकाणी अंदाज वर्तवलेला आहे। शेतकऱ्याला मान्सूनचा अंदाज जर वेळेवरती आला तर त्याला पिकाच्या संदर्भातील निर्णय त्या ठिकाणी वेळेवरती घेता येतात। त्यातच आता चालू आहे तो म्हणजे एप्रिल महिना। उन्हाळ्याच्या प्रचंड उकाड्यामुळे प्रत्येक नागरिक हा त्या ठिकाणी त्रस्त झालाय। त्यातच शेतकऱ्यांनाही आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे मान्सून कधी येणार, तो वेळेवर येणार की उशिरा येणार। महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडणार आणि सर्वात कमी पाऊस कुठल्या जिल्ह्यामध्ये पडणार, कोणत्या तारखेपासून नेमका पाऊस सुरू होणार आणि कोणत्या महिन्यात हा पाऊस थांबणार याबाबत सविस्तर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। शेतकरी मित्रांनो, स्कायमेट या खासगी संस्थेनं शेतकऱ्यांसाठी मान्सून संदर्भातली एक महत्त्वाची गुड न्यूज दिलेली आहे। ही गुड न्यूज नेमकी काय आहे, स्कायमेटनं जो काय पावसाचा अंदाज वर्तवलाय त्यामध्ये कोणत्या भागात अधिक पावसाची शक्यता आहे तर कोणत्या महिन्यात पावसाची स्थिती काय राहणार आहे या संदर्भातच एक मोठा अपडेट त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत। बघा शेतकरी मित्रांनो, स्कायमेटनं 2025-26च्या हंगामाचा मान्सूनचा पहिला अंदाज त्या ठिकाणी जाहीर केलाय। शेतकऱ्यांसाठी स्कायमेटनं दिलासादायक बातमी त्या ठिकाणी वर्तवली आहे। देशात जून ते सप्टेंबर 2025 या मान्सून हंगामात दीर्घकालीन कालावधीच्या सरासरी 103% पावसाचा अंदाज त्या ठिकाणी वर्तवलेला आहे। याच्यामध्ये 5% वाढ सुद्धा होऊ शकते तर 5% त्याच्यामध्ये घट सुद्धा होऊ शकते। अजून पुढे जाऊन स्कायमेटच्या अहवालात जून ते सप्टेंबर या कालावधीत दीर्घकालीन 865.6 मिलीमीटर एवढा पाऊस पडण्याचा अंदाज त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। राज्यात एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच गर्मीनं त्या ठिकाणी हैराण केला आहे। तर सिंचन प्रकल्पातील पाणीसाठा हा मोठ्या झपाट्यानं उन्हामुळे त्या ठिकाणी कमी होऊ लागलाय। बघा शेतकरी मित्रांनो, मागील वर्षी सुद्धा मान्सून हंगामात पावसानं शेतकऱ्यांना चांगली साथ दिली होती आणि आगामी मान्सून बद्दलच या मान्सूनच्या हंगामाबद्दलही शेतकऱ्यांना मोठी आतुरता लागलेली आहे। बघा, भारताचं हवामान शास्त्र विभाग जे काय आहे ते मान्सूनचा अधिकृत अंदाज त्या ठिकाणी लवकर जाहीर करतीलच अशी त्या ठिकाणी अपेक्षा आहे। मात्र स्कायमेट या खासगी संस्थेनं मान्सून हंगामात सरासरी 103% पावसाचा अंदाज व्यक्त करून शेतकऱ्यांना अगदी आनंदाची बातमी त्या ठिकाणी दिलेली आहे। शेतकरी मित्रांनो, स्कायमेटच्या अंदाजानुसार देशाच्या पश्चिम आणि दक्षिण भागामध्ये चांगला मान्सून बरसण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे। तसंच महाराष्ट्र, मध्य प्रदेश याच्यामध्ये पुरेसा, पश्चिम घाट, केरळ, कर्नाटकचा काही किनारपट्टीचा भाग याच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे। तसेच गोव्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस राहील असा देखील अंदाज स्कायमेटनं वर्तवलेला आहे। तसेच उत्तरेकडील जे काही राज्य आहेत आणि पर्वतीय भाग जे आहे याच्यामध्ये मात्र त्या ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार आहे। शेतकरी मित्रांनो, यामध्ये जून महिन्यात लवकरच मान्सून त्या ठिकाणी दाखल होणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी सर्वात आनंदाची बातमी हीच आहे। जून महिन्याच्या सुरुवातीला जवळजवळ 96% पावसाचा अंदाज हा व्यक्त करण्यात आलेला असून जुलै महिन्यात सरासरी 102% पावसाची शक्यता सुद्धा स्कायमेटनं वर्तवलेली आहे। शेतकरी मित्रांनो, खरं म्हणजे जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस हा त्या ठिकाणी पडत असतो। या 2 महिन्यात त्यात जुलै महिन्यात सरासरी 102%, याचाच अर्थ 280.5 मिलीमीटर एवढा पाऊस या ठिकाणी जुलै महिन्यात पडणार आहे। तर ऑगस्ट महिन्यामध्ये 108% पावसाचा अंदाज म्हणजे 254.99 मिलीमीटर पाऊस हा त्या ठिकाणी पडणार आहे। तसंच सप्टेंबर महिन्यात देखील 104% म्हणजे 167.9 मिलीमीटर एवढा पाऊस त्या ठिकाणी पडणार आहे असा अंदाज त्या ठिकाणी स्कायमेटनं वर्तवलेला आहे। शेतकरी मित्रांनो, सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस त्या ठिकाणी हजेरी लावणार आहे हा स्कायमेटचे व्यवस्थापकीय संचालक जतीन सिंह यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। कारण भारताला ला निनाचा जो काय प्रभाव आहे तो त्या ठिकाणी यावर्षी असणार नाही। एकूणच महाराष्ट्रात चांगला पाऊस पडण्याचे संकेत ही त्या ठिकाणी स्कायमेटने दिलेले आहेत। आता महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टी असेल, त्यानंतर कोल्हापूर, सांगली, सातारा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्हे असतील यात चांगला पाऊस त्या ठिकाणी पडणार आहे। त्याचप्रमाणे विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा यावर्षी मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी राहणार आहे आणि ही गोष्ट शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंददायी आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी मान्सूनचा योग्य अंदाज घेऊनच खरीप हंगामामध्ये पीक नियोजन कसं करायचं हे त्या ठिकाणी ठरवायचं आहे। सोबतच मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जुलैमध्ये ढगफुटीचाही इशारा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी जुलै महिन्यात त्या ठिकाणी सावधानता बाळगायची। शेतकरी मित्रांनो, एकंदरीतच 15 जून पासून ते 28 सप्टेंबर पर्यंत हा मान्सूनचा कालावधी त्या ठिकाणी असणार आहे आणि या कालावधीत महाराष्ट्रामध्ये दमदार पाऊस देखील या ठिकाणी होणार आहे। तसेच परतीचा मान्सून देखील सक्रिय असणार आहे। त्यामुळे या काळात सुद्धा अवकाळी पाऊस होण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे। दिलेली माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती त्या ठिकाणी लवकरात लवकर पोहोचवा।
तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आपला व्हिडिओ पाहत आहे, जिल्ह्याचं नाव कमेंट करायला विसरू नका. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह. तोपर्यंत शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.